विकसित प्रभावशाली पोलीस बल आणि अशा पोलीस दलाला आधुनिकरणाच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीचे वाहन मिळावे, आधुनिक पद्धतीचे वाहन मिळावे असा प्रस्ताव आपले पोलीस आयुक्त श्री मोलाजी यांनी प्रशासनाला दिला होता आणि आज प्रामुख्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्तालयाला हा निधी आम्ही उपलब्ध करून दिला आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही वाहनं पोलीस आयुक्ताला सुपूर्द केलेली आहेत. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय सुलभाताई कोळकेजी, आदरणीय संजय कोळकेजी, आपले आमदार माननीय राजेश वानखेडेजी, आपले महापौर शीतल तेजवानीजी, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेजी, आपले आयजी रामनाथ कोकळेजी, कलेक्टर आशिष शेरकरजी, आपले एसपी विशाल आनंदजी, आणि या वाहनाकरता वारंवार जिल्हा प्रशासनाकडनं आमच्याकडनं ही वाहनं उपलब्ध करून आपल्या पोलीस दलात या ठिकाणी आज ज्यांनी मिळवून घेतले असे आपले पोलीस आयुक्त राजेश ओलाजी. खरं तर आजचा केवळ लोकार्पणाचाच कार्यक्रम नाही आहे, अमरावती शहराच्या सुरक्षिततेकरता एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. उत्कृष्ट जर वाहनं असतील तर पोलीस प्रशासन तेवढ्याच स्पीडने आरोपीपर्यंत पोहोचू शकतं, आरोपीला जेरबंद करू शकतं आणि कार्यक्षम आधुनिक तंत्रज्ञान असेल तर GPS माध्यमातून जी ॲडव्हान्स वाहनामध्ये काही प्रणाली आहे त्यातनं सुरक्षितता आणि जास्तीच्या प्रभावी उपयोजन या ठिकाणी करता येतं. खरं तर आपण विकसित भारताकडे चाललो आहे आणि बदलत्या कायदा व सुव्यवस्थामध्ये ज्या बदलत्या काळामध्ये ज्या आपण नवीन नवीन कायदे करतो आहे, नवीन नवीन परिस्थिती आपल्यासमोर येते आहे, त्या परिस्थितीनुरूप वेगळ्या पद्धतीचे गुन्हे, नवनवीन गुन्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. अशा ठिकाणी खरं तर रात्री बेरात्री गस्त घालून या गुन्हेगारांना जेरबंद करण्याकरता खरं तर आधुनिक व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे. पोलीस प्रशासनाला आधुनिक यंत्रणेने जोडलं पाहिजे. याकरता राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आपण काम करतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे पारदर्शी प्रशासनाला जास्त महत्त्व देत आहे आणि या सरकारचाही अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे काम करण्याचा, तर गतिमान प्रशासनाशिवाय आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही. पारदर्शी प्रशासनाशिवाय आपल्याला जनतेचा विश्वास जनसंपादन करता येणार नाही आणि लोकाभिमुख राहिल्याशिवाय जनतेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण अत्याधुनिक वाहने, अत्याधुनिक उपकरणं, डिजिटल प्रणाली या सर्वांचा समन्वय साधून एक विश्वासार्ह पोलीस यंत्रणा, सक्षम पोलीस यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आणि मला असं वाटतं की याकरता अमरावती पोलीसचे आमचे SP राजेश ओलाजी, ग्रामीण SP विशाल आनंदजी, पोकळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने ती दिशा घेत आहे. खरं तर अमरावती शहर हे शिक्षणाचं शहर आहे, उद्योगाचं शहर आहे, सांस्कृतिक केंद्र म्हणून आपल्या शहराचा एक दर्जा आहे आणि शहराच्या विकासाला गती देत असताना जनतेच्या जीवाचे रक्षण करणे, जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी अतिशय पारदर्शकपणे पोलीस प्रशासन आणि आमचे जिल्हाधिकारी पार पाडतात आहे. हे करत असताना आमचे विधानसभा सदस्य, आमचे सर्व आमदार या ठिकाणी खरं तर आपल्या या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला मजबूतीने पाठबळ देत
DPCमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा आमच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिली आणि पोलीस प्रशासनाला बळकट करण्यासाठी त्यांनी सर्वांनी मदत केली. खरं तर जोपर्यंत कायदा सुव्यवस्था मजबूत राहत नाही तोपर्यंत त्या शहराची उंची वाढत नाही. अमरावती शहराची उंची राज्यामध्ये वाढवायची असेल, विदर्भात वाढवायची असेल तर अधिक मजबूत प्रशासन देण्याची गरज आहे. जे काही उद्योजक येतील, जे काही या ठिकाणी व्यवस्था उभी राहील, त्या व्यवस्थेला असं वाटलं पाहिजे की या ठिकाणी या अमरावती जिल्ह्यात आम्ही उद्योग आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर अमरावती पोलीस हे अत्यंत प्रभावशाली काम करतात. ते आपल्याला योग्य सुरक्षा देतील आणि त्यामुळं असं वातावरण तयार करणे ही महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या उद्योजकांना, येणाऱ्या व्यावसायिकांना, येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला अधिक मजबूतीनं पाठबळ देणे याकरता पोलीस यंत्रणा सक्षम करणे ही त्या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि म्हणून उन्हा पावसात दिवस रात्री अपराधी आमचे पोलीस विभाग ज्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता काम करतात आहे, त्या पोलीस विभागांना अधिक आधुनिक पद्धतीने सुसज्ज ठेवणे हे सुद्धा जबाबदारी सरकारची आपली आहे. आणि त्यामुळे या दृष्टीने आपण काम करतो आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की गोलाजी, मुझे मालूम है आपने बुलाया मुझे, हमको क्यों बुलाया की आपल्याला पुढच्या वर्षी 5 लाख रुपये पोलीस प्रशासनाला पाहिजे. कारण आपल्या माझी भूमिका आहे की अजून आधुनिकीकरणाकरता सरकार निधी दिला पाहिजे. एखादा कार्यक्रमाची योजना तयार करणे, त्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना बोलवणे, आमचा समन्वय करणे, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा समन्वय राखणे, तो समन्वय राखून अजून त्या ठिकाणी पाठबळ घेणे. खरं तर यावर्षी आम्ही पुन्हा नागपूर ग्रामीण पोलिसांना, अमरावती ग्रामीण पोलिसांना 10 कोटी रुपये आणि अमरावती शहर पोलिसांना 10 कोटी रुपयाचं अनुदान यावर्षी आम्ही देणार आहोत. आणि या अनुदानातून या जिल्हा नियोजन मंडळाचं जे विशेष अनुदान आहे यातनं आम्ही या ठिकाणी गतिशील प्रशासन आणि गतिशील शासन या भूमिकेतून आपल्याला अधिक मजबूत करायचं आहे. केवळ वाहनच नाही तर आधुनिक त्या ठिकाणी अजून काही नवीनीकरण करायचं असेल, आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण लवकरच आता या आठवड्यात बैठक होईल, आमचे सर्व आमदार राहतील. अमरावतीला CCTV सर्व्हिलन्स करणे, अमरावतीला कोणताही रस्ता, कोणतीही गल्ली, कोणताही चौक असा नको जो CCTV सर्व्हिलन्समध्ये नाही. पोलिसांना त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये, SP ना त्यांच्या ऑफिसमध्ये, कमिशनरला त्यांच्या चेंबरमध्ये गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वीच पकडला जावा, गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वीच पकडला जावा. आता तर ॲडव्हान्स CCTV सर्व्हिलन्स जे आहे, गुन्हेगार कुठल्या वृत्तीने या भागात आला आहे ते सुद्धा त्यांच्या हावभाव, त्यांच्या एकंदरीत प्रेझेन्सवरून दिसतो. एखादा गुन्हेगार त्या ठिकाणी चोरी करायला आला का, तो कुठल्या उद्देशाने आला आहे, कुठल्या उद्दिष्टाने आला आहे, तो सुद्धा CCTV सर्व्हिलन्सवर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर AI बेस्ड कॅमेराच्या माध्यमातून आपण पकडू शकतो. इतका ॲडव्हान्स CCTV सर्व्हिलन्स आपण करता येऊ शकतो, तो करायचा आहे. आणि त्यामुळं जेव्हा अमरावती शहरामध्ये चारही बाजूने अमरावती शहर CCTV सर्व्हिलन्समध्ये आपण त्या ठिकाणी सर्व्हिलन्समध्ये घेऊ, तेव्हा मात्र गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वीच त्याला पोलीस जेरबंद करू शकतील असाही त्या ठिकाणी प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्याकरता लागणारा 110 कोटी रुपयाचा निधी हे अमरावती शहर पोलिसांना मिळवून देणे आणि मार्वल बेस्ड कंपनीच्या माध्यमातून, जे गृह खात्याची मार्वल कंपनी आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी परवाच IT सेक्रेटरी वीरेंद्र सिंगजी यांची माझी चर्चा झाली, आमच्या मनीषा महेश्वरजी ACS यांच्यासोबत चर्चा झाली आणि पुढच्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक लावून आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी अमरावती शहराला CCTV सर्व्हिलन्स करून या शहराला अधिक सुरक्षित करणे आणि अमरावती ग्रामीणचे सर्व त्या ठिकाणी अकरा नाके जे आहे महत्त्वाचे शहर आहे ते सुद्धा या ठिकाणी CCTV सर्व्हिलन्समध्ये आणणे, नगरपालिकेचे शहर सुद्धा CCTV सर्व्हिलन्समध्ये आणणे. त्यामुळे गुन्हेगार गुन्हा करून पळाला सुद्धा तरी त्या नगरपालिकेच्या भागामध्ये, त्या हायवेवर तिथे जाऊन त्या गुन्हेगाराला जेरबंद करता येईल अशी या ठिकाणी व्यवस्था करण्याची योजना राज्य शासन करते आहे. या व्यवस्थेमुळे पोलीस दलाला अजून मजबूतीकरण मिळेल, अजून त्या ठिकाणी मजबूती मिळेल. ओलाजी आम्ही हे सर्व करणार आहे, CCTV सर्व्हिलन्स करणार. यावर्षी 10 कोटीचे आधुनिक शस्त्र
आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला विकसित करण्याकरता आम्ही मदत करणार. फक्त माझी विनंती आहे की माझा आपला वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा खालच्या पोलीस अधिकाऱ्यावर काही त्या ठिकाणी शंका करण्याचा उद्देश नाही आहे. पण मला काही वेळा असा भास होतो की काही चौकामध्ये खुलेआम ड्रग्स, खुलेआम त्या ठिकाणी सट्टा जुवा मटका सुरू असतो. रात्री उशिरापर्यंत अमरावती शहर सुरू असतं. रात्री रस्त्याने खूप त्या ठिकाणी काही समाजकंटक रात्रभर बुलेट घेऊन रात्रभर गाड्या घेऊन फिरत असतात. एक लिमिटच्या बाहेर शहराला त्या ठिकाणी सुरू ठेवणे, रात्री अवैध धंदे करणाऱ्या लोकांना रस्त्यावर न फिरू देणे, त्या ठिकाणी शहराला एक व्यवस्थित वेळी वळण लावणे. जरी आपल्या शहराचा काय किती वेळ बार चालला पाहिजे, किती वेळ दारूचं दुकान चालला पाहिजे, किती वेळ त्या ठिकाणी याचाही एक वेगळा बंधन तयार करणे, जरी सरकारचा या ठिकाणी वेळ ठरला असेल तरी अमरावती शहराच्या दृष्टीने अमरावती शहराची पार्श्वभूमी लक्षात घेता, या ठिकाणी जनतेची मागणी लक्षात घेता आपल्याला काही या ठिकाणी बाबी पुन्हा कराव्या लागतील. पोलीस सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपला सरकार हा त्या ठिकाणी पारदर्शी आणि लोकाभिमुख भूमिकेमध्ये आहे. आपल्याला माझी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये काही अवैध व्यवसाय चालू असतील, अवैध धंदे सुरू असतील, सट्टा मटका जुवा चालू असेल, रस्त्यावर त्या ठिकाणी आमच्या मुली जाताना कोणी या ठिकाणी त्यांना किटिंग करत असेल, कोणी या ठिकाणी टॉन्टिंग करत असेल, आपल्या कॉलेजच्या ठिकाणी त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर बाहेर मुलं राहून त्या ठिकाणी त्या मुलींना या ठिकाणी कोणत्या पद्धतीने हिणावत असतील, तर असे सर्व स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे. सर्व सेन्सिटिव्ह स्पॉटची यादी तयार केली पाहिजे. पोलीस मित्र बनवले पाहिजे. समाजात असा एक वर्ग आहे जो पोलिसांना मदत करायला तयार आहे. गोरक्षा मध्ये काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत, जे काही सर्वच काही वाईट नाही आहे, पण त्यांचा मदत घेतला पाहिजे. गोहत्या होऊ नये याकरता पोलिसांनी थोडा काम केलं पाहिजे. या ठिकाणी विशाल आनंदजी आणि SP ओलाजींनी एक टीम तयार केली, तर बाहेरून जे MP वरनं इकडनं तिकडनं जे काही गौ माता इकडे येत आहेत आणि इकडून अकोल्याकडे मूर्तिजापूरकडे जात आहे, ते हायवेवर जरा चेकबंदी वाढवली पाहिजे आणि गोहत्या होऊ नये, गोरक्षा व्हावी याकरता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. थोडा शहराला अजून जास्त या ठिकाणी पोलीस सर्व्हिलन्स केला पाहिजे, गस्त वाढवला पाहिजे. एका लिमिटच्या बाहेर पोलीस शहर सुरू राहू नये. रस्त्यावर रात्री बेरात्री जे मोटरसायकल घेऊन रात्री बेरात्री या शहरामध्ये उदंड माजवतात त्यांना जरा जेरबंद केला पाहिजे, असा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी विनंती आहे. कारण प्रत्येक गोष्ट CP आणि IG पाहत नाही. आपापल्या झोनमध्ये, आपापल्या एरियामध्ये, आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस निरीक्षकांनी हे काम केलं पाहिजे. पोलीस निरीक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या नावाने काही लोक हप्तेगिरी करत असतील, खाली त्या ठिकाणी काही गडबड चालू असेल, त्या ठिकाणी मी कोणावर आक्षेप घेणार नाही, पण बीड जमदार आपल्याबद्दल काही वेगळा करतो आहे का, काही STBच्या टीम काही वेगळा करत आहे का, काही वेगळा टीम आपल्या नावाने CPचं नाव खराब करताय का, IGचं नाव खराब करताय का, SPचं नाव खराब करताय का, याचा चेक केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा पूर्ण लक्ष महाराष्ट्रावर आहे, नागपूरवर आहे, अमरावतीवर आहे, महाराष्ट्रावर आहे. प्रशासनामधले सर्व अधिकारी जागृत आहे. आमचे आमदार या ठिकाणी रोज शहरावर लक्ष देऊन आहे. मी पालकमंत्री म्हणून प्रत्येक आठवड्याने या शहरावर लक्ष देऊन आहे. रोजचा माझा कंट्रोल आहे, पण त्या ठिकाणी तरी माझा थोडा गॅप पडतो 8 दिवसाचा. लोकल पालकमंत्री असतो तर अजून जास्त रोज लक्ष दिला असता, पण तरी मी रोज सकाळी जे काही कात्रणं माझ्याकडे येतात, माझ्याकडे एक टीम आहे जी कात्रणं तयार करतात वृत्तपत्रामधले. ते कात्रणावर या ठिकाणी काही गंभीर गोष्टी आढळतात, तर माझी SPना विनंती आहे की CPना विनंती आहे की वृत्तपत्राने दिलेल्या बातम्या, वृत्तपत्राने दिलेल्या त्या ठिकाणी पेपरचं रेखांकन ते काढून त्याच्यावरनं त्या कात्रणावर कारवाई करून त्या प्रेसमध्ये त्याबद्दलचा रिपोर्ट जर पाठवला ते करताय आपण, अजून जर प्रभावीपणे पाठवला तर पब्लिकमध्ये प्रेसमध्ये पोलिसांचा परसेप्शन अजून चांगलं होईल. त्यामुळे पेपरमध्ये येणाऱ्या रोज बातम्या, जी बातमी चुकीची फोडून द्या, पण जी बातमीचं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल ती सुमोठो कॉम्बिनेशन पोलिसांचे SP आणि IGनी घेतला किंवा CPनी घेतला तर अधिक त्या ठिकाणी प्रेशर आपला सिस्टीमवर वाढेल.
शेवटी याच यंत्रणा असतात, प्रेस असतं, प्रिंट मीडिया असतं, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतं, ज्या मीडिया आपल्याला अलर्ट करतात, आपल्याला चांगल्या बातम्या देतात, ते समाजामध्ये फिरत असतात, समाजाच्या वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात, वेगवेगळ्या त्या ठिकाणी शोधून काढतात. अशा वेळी प्रेसच्या आलेल्या बातम्यावरही कॉम्बिनेशन घेणे हे सुद्धा SP साहेब आणि CP साहेब आपण करा. अजून बळकटीकरण काय करता येईल पुढचं त्याबद्दल आम्हाला सुचवा. यावर्षी आपण CCTV सर्व्हिलन्सकडे पुढे जाऊ. पण अजून काही तुम्हाला दोन्ही SP आणि CP वाटत असेल, IG ला काही अजून वाटलं की अधिक आम्हाला निधीची गरज आहे, अधिक त्या ठिकाणी आम्हाला आधुनिक व्हायचं आहे, अधिक त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक शस्त्रास्त्र या ठिकाणी पाहिजे आहे, आपण तशी योजना तयार करा. जेवढा निधी लागेल तेवढा सरकार आणून देईल. ती माझी जबाबदारी, आमच्या आमदारांची जबाबदारी आहे पोलिसांना मदत करणे. आणि पोलीस मित्र यंत्रणा मगाशी राहून गेला, एक जवळपास 100 पोलीस मित्र या शहरात चांगल्या पद्धतीचे उत्कृष्ट समाजामध्ये काम करणारा जो घटक आहे, वेगवेगळ्या NGOज आहेत, वेगवेगळे त्या ठिकाणी टीम्स आहेत, या बदले 100 त्या ठिकाणी पोलीस मित्र केले आणि महिन्याच्या एक बैठक या पोलीस मित्रासोबत CP आणि SP घेतला तर मला वाटतं पोलिसांना अजून या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट जनतेचं वाढेल, पोलिसांच्या मित्राचं वाढेल. पोलीस मित्र आणि पोलीस असं म्हणून जर काम केलं तर पोलिसावरचा अधिक माहिती अधिक तुम्हाला मिळू शकेल. यातनं तुम्हाला आपलं शहर प्रशिक्षित करण्याकरता मोठी मदत होईल. मी पुन्हा एकदा CP ओलाजी आणि IG जी माननीय विशाल आनंदजी आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आशिष शेरकर, मी, माननीय आमचे सर्व आमदार, आम्ही पुन्हा एकदा आपल्या पोलीस प्रशासनाला अधिक मजबूत करण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा पूर्ण पाठबळ आपल्याला जे आहे त्याला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी ही आमची आहे, ती पूर्ण करू. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले माननीय आमदार श्री राजेशजी वानखडे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत येईल. श्री संजय खदाळ सर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग यांना विनंती करतो, कृपया फास्ट. यानंतर माननीय पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे सर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी त्यांना विनंती करतो. जय सर. पोलीस आयुक्तालय अमरावती शहर